महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. अवघे काही तास उरलेले आहेत. परंतु ही निकालाची सुप्रीम कोर्टातल्या या घटनापीठाची निकालाची प्रक्रिया काय आहे? कधीपर्यंत हा निकाल लागू शकतो? हा सर्वांच्याच मनामधला प्रश्न आहे. आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट दिलीप तौर, सुप्रीम कोर्टामधले ज्येष्ठ वकील आहेत. तौरजी, मला सांगा की अगोदर तर की ही प्रक्रिया कशी आहे? कारण निवृत्ती 15 तारखेला होणार आहे M.R. शहा जस्टिस यांची. मग अशावेळी 15 तारखेच्या आतमध्येच निकाल देणं हे अपेक्षित आहे का? येत्या काही तासामध्ये, 48 तासामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे का? हे बघा, जजमेंट रिझर्व झाल्यानंतर एकतर माननीय कोर्ट कुठल्याही क्षणाला हे कधीही जजमेंट देत असतं. त्यासाठी कुठलाही टाईमलाईन नाही आहे. परंतु ॲज पर CPC प्रमाणे विदिन 6 मंथ इज द जस्टिफायबल पिरियड हा कुठलाही जजमेंट देण्यासाठी, की 6 महिन्याच्या आतमध्ये कुठल्याही जजमेंटवर आपण म्हणजे प्रोनाऊन्स करायलाच पाहिजे माननीय कोर्टाने. ह्या पर्टिक्युलर केसमध्ये ही घटनापीठाकडे केस होती. 5 सिनियर मोस्ट जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि रिझर्व झाल्यानंतर याचं जजमेंट हे ऑब्वियसली 6 महिन्याच्या आतच यायला पाहिजे. परंतु इथे थोडंसं वेगळं सर्कमस्टान्सेस आहे. माननीय शहासाहेब हे रिटायर होत असल्यामुळे 15 तारखेला, आणि ते ह्या घटनापीठाचा एक भाग असल्यामुळे हे जजमेंट निश्चितच 15 तारखेच्या आतमध्ये यायला पाहिजे. 15 तारीख हा त्यांचा शेवटचा दिवस असल्यामुळे कदाचित जे आत्तापर्यंत जे काही ट्रेडिशन आहे किंवा जो काही रूल फॉलो केला गेलेला आहे, की त्या दिवशी ज्या दिवशी ते रिटायर होतात त्या दिवशी ते नॉर्मली जजमेंट डिलिव्हर करणार नाहीत, असं करणार नाहीत. परंतु त्यामुळेच मग हे जे 2 दिवस राहतात, ह्या 2 दिवसामध्ये जजमेंट येण्याची दाट शक्यता आहे असं वाटतं. बरं. परंतु जजमेंट, कारण इतर पण सुनावण्या असतात. अशा वेळी जजमेंट लिहिणं किंवा जजमेंट पूर्ण करणं, तेवढ्या वेळेमध्ये पूर्ण करणं, हे सुद्धा एक चॅलेंजिंग आहे. आणि हे दिशादर्शक असं सुद्धा जजमेंट असणार आहे. जस्टिस M.R. शहा यांना तुम्ही पहिल्यापासून पाहिलेलं आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे मुळात, की ते जजमेंटच्या बाबतीमध्ये, आपल्या केसच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं अग्रेसर असतात? नाही, तसं मला म्हणजे त्यांच्या आंतरिक स्वभावाविषयी नाही बोलता येणार इथे. पण नॉर्मली रोज ते म्हणजे एक 8-10 जजमेंट तर देतच असतात प्रत्येक दिवशी. म्हणजे आम्ही त्यांना बघतोय, असतातच त्यांचे. आणि त्यामुळं मला वाटतं की हे जजमेंट ही यायला हरकत नाही 2 दिवसामध्ये. बरं. अच्छा. पण काही कारणास्तव जर हे जजमेंट 15 तारखेपर्यंत जर नाही आलं, तर काय होऊ शकतं? जर 15 तारखेपर्यंत जर हे जजमेंट दिलं नाही, म्हणजे मग त्याचा अर्थ असा होऊ शकतो की माननीय जजेसकडे ते जजमेंट तयार नसेल किंवा त्यांनी ते जजमेंट लिहिलेलं नसेल. आणि जर घटनापीठापैकी एखादे माननीय जज जर रिटायर होणारे असतील आणि त्या कालावधीत जर जजमेंट आलं नाही, तर मात्र ही सगळी प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरुवात होऊ शकते. बरं. कारण एक मान्य जज जर घटनापीठाचे नसतील तर हे जजमेंट पूर्ण होऊच शकत नाही. बरं. परंतु मुळात हा प्रश्न येतो की M.R. शहा यांचं कामाच्या बाबतीमधला सुद्धा एक प्रत्येकाचं एक नेचर असतं, की कोणतंही काम जे आहे ते पेंडिंग न सोडणं एखाद्याचं नेचर असतं किंवा काय. तर त्या नेचरनुसार काय तुम्हाला? नाही, 100% म्हणजे त्यात काही वाद नाही आहे की हे जजमेंट हे देऊनच ते जाणार. म्हणजे असं विषयच होऊ शकत नाही, असं माझं पर्सनल मत आहे. कारण कुठलंही अशा पद्धतीचं मॅटर कुठल्याही माननीय जजनं ऐकल्यानंतर ऑब्व्हियसली ते जजमेंट देऊनच जाणार. ते असं असं झालेलं नाही आहे आत्तापर्यंत. खूप रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये अशा गोष्टी होतात. बरं. बरं, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की ही संपूर्ण सुनावणी तुम्ही पाहिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात तुम्हाला प्रभावी असं युक्तिवाद करणारा कोणते वकील वाटलेले आहेत? ते प्रभावी म्हणाल तर मी नीरज कौल साहेबांना म्हणेल, की सगळ्यात प्रभावशाली ते त्यांचे आर्ग्युमेंट्स होते. बरं. म्हणजे बीट द द द इश्यू ऑफ स्प्लिंटर, द क्वेश्चन ऑफ लॉ, दी स्पेसिफिकली दिस शेड्यूल 10, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्या त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट जे झाले शेड्यूल 10वर, दॅट इज नंबर 1. नंबर 2, रिलेटिंग बॅक प्रोव्हिजन जी आहे, हे पण याच्यावर पण त्यांनी अतिशय चांगले म्हणजे आर्ग्युमेंट झाले त्यांचे. रिलेटिंग बॅक प्रोव्हिजन जी आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? रिलेटिंग बॅकच्या प्रोव्हिजनच्या बाबतीमध्ये त्यांनी असं त्यात एक सबमिशन असं होतं अदर साईडचं, की ही केस जर सपोज पहिल्या शिवसेनेने जर जिंकली, समजा पिटिशनर्सनं जिंकली,
उद्धव ठाकरेंनी जर जिंकली तर ही रिलेट बॅक टू त्यांचं मुख्यमंत्री पदापर्यंत ऑटोमॅटिक त्यांना बसवा थोडक्यात अशा पद्धतीचं ते सबमिशन होतं. घड्याळाची काटे परत पुन्हा फिरवा. पुन्हा पहिल्या जागेवर फिरवा ज्या दिवशी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झालं होतं. बरं. आणि ते शक्य नाही आहे कायद्यामध्ये. त्यांचं जे सबमिशन होतं ते नबम रेबियाच्या केसच्या बेसिसवर होतं, परंतु कायद्यामध्ये ते शक्य नाही आहे. कारण जो कोणी MLAs असतात त्यांनी जेव्हा ही MLA पदाची शपथ घेतात आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये जरी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झालं तरीसुद्धा ती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन डिसाईड होईपर्यंत ते आमदार म्हणून त्यांना पूर्ण काम करण्याचा अधिकार असतो, त्यांना अधिवेशनामध्ये पार्टिसिपेट होण्याचा अधिकार असतो आणि डिसिजन घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे चालणारं गव्हर्नमेंट हे एखाद्या वॉटरफॉलसारखं असतं की ज्या त्यांनी क्रिया केलेल्या असतात. सपोज बजेट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, मीटिंग्स आहेत, गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स आहेत, हे सगळं जो काही क्रिया केलेली असते इट इज लाईक अ रनिंग वॉटरफॉल. आणि त्यामुळं ती वापस नाही, ती प्रक्रिया तुम्हाला रिव्हर्स करू शकत नाही, तुम्ही ती रिव्हर्स करता येत नाही. तो धबधबा परत पुन्हा रिव्हर्स धबधबा जाऊ शकत नाही. सो दॅट इज हाऊ ही एक्सप्लेन नीरज कौल अबाउट दिस रिलेटिंग बॅक प्रोव्हिजन. बरं. दुसरा त्यांचा अतिशय छान आर्ग्युमेंट जे होतं ते शेड्यूल 10च्या बाबतीमध्ये. बरं. बिकॉज शेड्यूल 10 स्पेसिफिकली गिव्स 2 ऑप्शन्स. ओके. एक ऑप्शन देतं की तुम्ही एक तर सेपरेट ग्रुप तयार करा, दुसरं ऑप्शन देतं मर्ज करा. बरं. मग ह्या लोकांनी काय सेपरेट झालेत की ते मर्ज झालेत, नेमकं काय केलं आहे हा एक तिथं इश्यू होता. आणि देअरफॉर दे आर नॉट ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट्स होतं. त्यात त्यांनी असं म्हणलं की ना आम्ही सेपरेट झालो, नाही आम्ही मर्ज कुठल्या पार्टीमध्ये झालो, तर आम्हीच मूळ शिवसेना आहोत. बरं. अशा प्रकारचं प्रावधान शेड्यूल 10मध्ये क्लिअरली एक्सप्लिसिट नाही आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी तेव्हापासूनच इलेक्शन कमिशनसमोर ही केस दाखल केली होती की इलेक्शन कमिशनसमोर सायमल्टेनियसली केस दाखल करण्याची जी योजना होती ती त्या पद्धतीनंच त्यांनी केलेली होती. बाय द टाईम सुप्रीम कोर्टचा निकाल येईल किंवा पेंडिंग असेल, बाय द टाईम त्यांना इलेक्शन कमिशनने त्यांना रेकग्निशन दिलं पॉलिटिकल पार्टीचं. म्हणजे त्यांचं जे सबमिशन होतं म्हणजे ते सक्सेसफुली ते प्लीड करायला तिथे कोर्टामध्ये त्यांनी केल्याचं दिसून येत आहे. बरं. पण हा कळीचा मुद्दा असू शकतो पक्षांतर्गत बंदी कायदा? नाही, हा ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे म्हणजे वेदर दे आर सेपरेट ग्रुप और वेदर दे आर मर्ज्ड इन टू एनी पॉलिटिकल पार्टी, हा जो मुद्दा आहे हा मुद्दा कदाचित माननीय सुप्रीम कोर्टाला ह्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट कदाचित असं मला वाटतं, म्हणजे आपल्याला माहीत नाही जजमेंट काय येणार आहे, आपण फक्त डिस्कशन करतोय की काय असू शकतं काय नसू शकतं, म्हणजे प्रोबॅबिलिटीजवर आपण चर्चा करतोय. तर कदाचित असं होऊ शकतं की याच्यावर काहीतरी सुप्रीम कोर्ट निश्चितच हा जो गॅप आहे हा फिल करण्याचा प्रयत्न करतील किंवा रेकमेंडेशन किंवा सजेशन्स ते पार्लमेंटला देऊ शकतात की यावर तुम्ही जरा कठोर कायदा आणा किंवा क्लिअर कायदा घेऊन या. बरं. पण ते गॅप फिल करणं म्हणजे काय आहे नेमकं? कारण आपल्या प्रेक्षकांना सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर पक्षांतर बंदीच्या नुसार कोणते मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत आणि त्याच्यावर पार्लमेंटमध्ये कायदा करणं गरजेचं आहे. हां, त्याच्यात कसं आहे की सपोज एखादी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे आणि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमधून मेजॉरिटी MLAs बाहेर पडत आहेत. बरं. समजा म्हणजे मोर दॅन दी नंबर्स विच हॅज बीन मेन्शन्ड इन शेड्यूल 10. बरं. मग ते बाहेर पडल्यानंतर हे शेड्यूल 10 असं सांगतं की तुम्ही एकतर स्वतःचा ग्रुप तयार करा बरं. किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या पार्टीमध्ये मर्ज व्हा असं हे सांगतं. आणि तुम्ही असं जर केलं तर तुमच्यावर शेड्यूल 10चं जे काही इम्पॅक्ट आहे म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचा बरं. तो पडणार नाही. बरं. म्हणजे ते प्रोटेक्शन देऊन टाकतं त्या लोकांना. बरं. जर त्या लोकांनी असं केलं तर त्या आमदारांना प्रोटेक्शन मिळतं आणि त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई होत नाही. या केसमध्ये अत्यंत वेगळी गोष्ट झालेली आहे. या केसमध्ये हे MLAs बाहेर पडले परंतु त्यांनी ह्या दोन्ही गोष्टीचा एक्सरसाइज त्यांनी केला नाही. बरं. तर त्यांनी एक अशी प्ली घेतली की वी आर द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणून आम्हाला स्प्लिट होण्याची गरजच नाही किंवा म्हणजे ते विलीन पण झाले नाहीत आणि वेगळा गट पण निर्माण केला नाही. तर शूज जो आहे तो शूज तोच आहे, फक्त शूजमध्ये ज्याचे पाय असणार आहेत ते वेगळं आहे. हां, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्हीच ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहोत, त्यामुळं आम्हाला हा सेपरेट ग्रुप तयार करण्याची किंवा दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज होण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं त्यांचं सबमिशन्स होतं. आणि ह्या सबमिशनवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हा मला वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट असा कळीचा मुद्दा असू शकतो याच्यामध्ये. बरं.
पण हे मग पुन्हा संसदेकडे जाऊ शकतं हे प्रकरण. आणि नाही, याच्यात जर समजा हे बघा, आपण ओव्हरऑल ही केस जर तुम्ही संपूर्ण म्हणजे अगदी बर्ड्स आय व्ह्यूनं बघितली तर ह्याच्यामध्ये 4 ते 5 असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि हे वेगवेगळे मुद्दे एकत्र आलेले आहेत. त्यामुळं कोर्ट कशा कशा पद्धतीनं कुठला मुद्दा अगोदर घेतं आणि कुठल्या मुद्द्याला कसं महत्त्व देतं हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला मुद्दा एक आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन माननीय स्पीकर डिसाईड करू शकतात का माननीय सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतात. माननीय स्पीकरसुद्धा घटनात्मक अथॉरिटी आहेत आणि माननीय सुप्रीम कोर्टसुद्धा घटनात्मक अथॉरिटी आहेत. दॅट इज नंबर 1. नंबर 2, जर समजा सुप्रीम कोर्टनं असा विचार केला की आपण डिस्क्वालिफिकेशन ही तर इथल्या इथे आपण त्यांचे ठरवू, तर माननीय सुप्रीम कोर्ट डिस्प्युटेड क्वेश्चन्स ऑफ फॅक्ट जे असतात म्हणजे ज्या अशा काही गोष्टी की ज्यावर दोन्ही बाजूनं डिस्प्यूट करण्यात आलेला आहे आणि तो प्रूव्ह करण्यासाठी एव्हिडन्स पुराव्याची गरज आहे, तर माननीय सुप्रीम कोर्ट असं करू शकतं का घटनापीठ की जे स्पीकरच्या अखत्यारीत आहे ते स्वतःच्या अखत्यारीत घेऊन त्याला ते डिसाईड करू शकतं का आणि ही तशा प्रकारची केस आहे का. म्हणजे तिथे दोन्ही प्रकारचे जजमेंट्स आहेत. आपल्याकडे माननीय सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत की काही काही केसमध्ये सुप्रीम कोर्टने डायरेक्टली डिस्क्वालिफाय केलेले आहेत लोक, परंतु त्या केसेस कशा आहेत आणि ही केस कशी आहे, त्या केस आणि ह्या केसचा कुठेतरी सिमिलॅरिटी आहे का. त्या केसमध्ये कालावधी संपलेला होता 5 वर्षाचा, RD थोडाफार कालावधी राहिलेला होता आणि ह्या केसमध्ये अजून कालावधी बाकी आहे डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये. मग सुप्रीम कोर्ट तो एक्सरसाइज करू शकतो का, हा मुद्दा आहे. म्हणजे पहिला मुद्दा आहे तो डिस्क्वालिफिकेशन. हा कालावधीच्या संदर्भामध्ये मला थोडंसं आणखीन खोलवर जायचं या मुद्द्यामध्ये नाही, की कसा हा मुद्दा आहे. कालावधी म्हणजे काय, सरकारचा कालावधी तुम्ही नाही नाही सर, म्हणजे काय आहे की ती जी केस आहे मी जी तुम्हाला सांगत होतो की ज्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टने डिस्क्वालिफाय केले MLS, बरं. तर त्या केसमध्ये लिटिगेशनच एवढं झालं होतं. म्हणजे लिटिगेशन स्पीकर, देन हायकोर्ट अँड देन रिमांड बॅक वगैरे वगैरे अशा पद्धतीनं झालेलं होतं आणि एवढ्या त्या सगळ्या कारवाईमध्ये त्यांचा 5 वर्षाचा वेळ संपून गेलेला होता. म्हणजे थोडाच वेळ राहिलेला होता त्यांच्याकडे. बरं. या परिस्थितीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टनी ती केसमध्ये सांगितलं की आम्हीच आता हे डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करतो. तशा प्रकारची केस इथे आहे का आणि या अनुषंगाने कोर्ट तो निर्णय देऊ शकतो का, म्हणजे हे सगळं बघायला पाहिजे. 1 वर्षाचा कालावधी उरलेला असताना कोर्ट असा निर्णय देऊ शकतं का, असं म्हणायचं तुम्हाला. हां, किंवा आता तुमच्या गव्हर्नमेंटला 1 वर्षाचा कालावधी उरलेला आहे. मग आता हे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये असं माननीय सुप्रीम कोर्ट असाही विचार करू शकतं की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये स्पीकरकडे आम्ही मॅटर पाठवलं तर स्पीकर किती दिवस लावतील याला आणि त्या अनुषंगाने हे 5 वर्षाचा कालावधी संपून जाईल. यामध्ये असंही होऊ शकतं की माननीय सुप्रीम कोर्ट माननीय स्पीकरला एक लिमिटेड कालावधी म्हणजे 3 महिने, 2 महिने किंवा 6 महिने असा कालावधी देऊ शकतो. त्या कालावधीमध्ये डिसाईड करायला सांगू शकतो. असंही होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जरी काय डिस्प्यूट असेल तर मग पुन्हा कोर्टामध्ये येण्याचा मार्ग मोकळा असू शकतो. हा असू शकतो, असंही असू शकतं. ह्याचे वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये होऊ शकतात. तर हा झाला डिस्क्वालिफिकेशनचा इश्यू. पण डिस्क्वालिफिकेशनच्या इश्यूवर अजून त्यामध्ये मुळात खोलवर सुप्रीम कोर्ट जाऊन तर सुप्रीम कोर्टला असं वाटलं की बाबा डिस्क्वालिफिकेशनमध्ये वेदर इट इज अ इंट्रा पार्टी डिसेंट और वेदर इट इज अ पार्टी डिफाईन्स, हा पण मुद्दा आहे की म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या MLAनी जर किंवा एखाद्या ग्रुपनी जर वेगळं मत व्यक्त केलं तर त्याला तुम्ही पार्टीच्या अगेन्स्टमध्ये डिफाईन्स केलं असं म्हणू शकता का. म्हणजे डिसेंट, जसं आपण म्हणतो की डेमोक्रेसीमध्ये डिसेंट इज द हार्ट ऑफ द डेमोक्रेसी. मग तसं असताना तुम्ही जर तुमच्या काही आमदारांनी डिसेंट जर यूज केली असेल आणि तुम्ही त्याला डिफाईन्स म्हणून जर डिस्क्वालिफिकेशन जर शेड्यूल 10 खाली आणत असाल तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड. तर हे सगळं माननीय सुप्रीम कोर्ट यामध्ये सगळं जाऊन त्यात ते निर्णय देतील. हा झाला पहिला डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे की नबम रेबियाच्या केसच्या अनुषंगाने आपल्याही केसमध्ये ही केस रिलेट्स बॅक टू करू शकता येते का, यावरही कोर्ट लक्ष देईल. नबम रेबियाच्या केसमध्ये आणि आपल्या केसमध्ये जो काही ही महाराष्ट्राची जी केस आहे यामध्ये जो काही फरक आहे तो म्हणजे आपल्या नबम रेबियाच्या केसमध्ये जेव्हा ती केस इथे आली त्यावेळेस आफ्टर डिस्कशन आय थिंक देयर वॉज अ रिव्ह्यू फाईल्ड वेन दिस केस वॉज डिसाइडेड. ओके. आणि रिव्ह्यूमध्ये सुद्धा कोर्ट म्हणलं की सुप्रीम कोर्ट म्हणलं की नो अँड रिव्ह्यू इज ऑल्सो डिसमिस्ड. मग नबम रेबियाच्या अनुषंगाने म्हणजे त्यात जे प्रिन्सिपल लेट डाऊन केलेलं आहे की जर सपोज स्पीकरनी एखाद्या MLAला डिस्क्वालिफिकेशनची नोटीस पाठवली तर ती डिस्क्वालिफिकेशनची नोटीस थांबवण्यासाठी किंवा तिला
डिस्ट्रॉय काय म्हणू आपण त्याला, तिला तिचा फोर्स जो आहे तो फोर्स थांबवण्यासाठी आपण स्पीकरच्याच अगेन्स्टमध्ये आमचा तुमच्यावर विश्वास नाही असं पत्र देऊन ते थांबवू शकतो का? आणि असं जर थांबवलं तर मग स्पीकर कुठल्याही डिस्क्वालिफिकेशनच्या केसमध्ये डिसिजन घेऊ शकणार नाही. हा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे ह्या केसमध्ये. आणि जर कधी माननीय सुप्रीम कोर्टला वाटलं की याच्यावर पण आपण निर्णय घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर आपण नबम रेबिया प्रिन्सिपल जर ॲप्लाय केलं सगळीकडे तर कुठल्याही केसमध्ये स्पीकर डिसिजनच देऊ शकणार नाहीत. कारण स्पीकरनी नोटीस काढली की तिकडनं ते म्हणणार आमचा तुमच्यावर विश्वास नाही आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ते प्रोसिडिंग्स सुरू करणार, पुढे ठेवणार. त्याला म्हणजे त्या तिथे एक प्रोसिडिंग असते नाही असं नाही, म्हणजे हे एवढं इझिली होणार नाही आहे, परंतु हे एक आर्ग्युमेंट होतं. जर माननीय सुप्रीम कोर्टला असं वाटलं की नबम रेबियाचं हे प्रिन्सिपलसुद्धा आपल्याला आता बदलण्याची गरज आलेली आहे, तर मात्र सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट या केसमध्ये असंही हे करू शकतं की हा मुद्द्यासहित नबम रेबिया आम्ही लार्जर बेंचकडे रेफर करतो, असंही सुद्धा होऊ शकतं. ह्या झाल्या 2-3 गोष्टी. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे की माननीय सुप्रीम कोर्ट हेही बघू शकेल की कन्सिडरिंग द टाईम लिमिट विच इज अवेलेबल टू द गव्हर्नमेंट, अशा परिस्थितीमध्ये हे 16 MLA डिस्क्वालिफाय सुप्रीम कोर्टनीच केले पाहिजेत का ते स्पीकरकडे पाठवले पाहिजेत, ह्यासुद्धा मुद्द्याचा माननीय सुप्रीम कोर्ट विचार करेल. आणि लास्टली जी आता इलेक्शन कमिशनचं जी काही ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये SLP पेंडिंग आहे त्यांच्या पक्षाच्या बाबतीतली, त्याचा इम्पॅक्ट इकडे काही होतो का नाही होतो का याचा उहापोहसुद्धा करण्याची शक्यता आहे. बरं, तुम्ही 3-4 मुद्दे आता सांगितले आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन मला या चौथ्या मुद्द्याबद्दल विचारायचं आहे की नबम रेबियाच्या संदर्भामध्ये की घड्याळाचे काटा पुन्हा परत नेता येईल का? म्हणजेच की उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का, जो युक्तिवाद त्यांनी केला होता त्यानुसार? नाही, मला पर्सनली असं वाटतं आणि ते ते शक्य नाही आहे ते, कारण जे आर्ग्युमेंट्स तुम्ही बघाल जे अदर साईडने केले होते की यू कॅनॉट रिव्हर्स द ॲक्ट विच हॅज डन बाय दी MLAs ऑर बाय द गव्हर्नमेंट अंडर द कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, म्हणजे हे जर आर्ग्युमेंट ॲक्सेप्ट केले तर या गव्हर्नमेंटनं केलेले सगळे निर्णय, सगळे बजेट, सगळे GRs, गव्हर्नमेंट ऑर्डर्स, हे सगळंच रिव्हर्स करावं लागेल तुम्हाला. कारण तुम्ही त्याला अशी फाइंडिंग द्यावी लागेल की हे गव्हर्नमेंट ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवसापासून बेकायदेशीर आहे. मग अशी जर ऑर्डर आली तर पुन्हा दुसरा एक मोठा इश्यू तयार होतो की मग गव्हर्नमेंटने केलेले सगळे ऑर्डर्स पण बेकायदेशीर आहेत का? तर हे शक्यतेच्या पलीकडली गोष्ट आहे. त्याला दुसरं एक कारण असं आहे की सबमिशन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही बघाल की रेझिग्नेशन जर त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं नसतं, हा रेझिग्नेशन हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे, तर कदाचित ही केस, कदाचित हे आर्ग्युमेंट थोडेसे स्ट्रॉंग राहिले असते त्यांच्यासाठी. अच्छा. बरं, आता हाच प्रश्न मला एकनाथ शिंदेबद्दल विचारायचा आहे की जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. समजा की अपात्र जर ते झाले, 16 जणांना जर अपात्र केलं, तर कोणतं ग्राउंडवर अपात्र होऊ शकतात, आणि दुसरं की जर अपात्र केलं तर मग ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात का? नाही, डिस्क्वालिफिकेशन जर झालं अंडर दिस 10th शेड्यूल तर त्यांना तर मुख्यमंत्री बनता येणार नाही, कारण डिस्क्वालिफिकेशन इज रनिंग अगेन्स्ट हिम, बिकॉज डिस्क्वालिफिकेशन इज फॉर द पिरियड, जो काही पिरियड राहिलेला असेल. त्यामुळे जे काही त्यांच्याकडे सपोज मेजॉरिटी असेल तर ते ज्यांच्याकडे कोणाकडे मेजॉरिटी असेल त्यांच्या कोॲलिशनकडे ते जाऊन स्टेक करू शकतात. कोणीच क्लेम जर स्टेक केला नाही तर देन ऑब्वियसली इट्स द गव्हर्नर हॅज टू टेक रिकॉर्स, आणि राष्ट्रपती राजवट ही होऊ शकते इफ दॅट रिकॉर्स हॅज बीन टेकन. बिलकुल. त्याला आधार हाच आहे की ठीक आहे, लॉ पॉईंट जरी नाही म्हटलं तरी मॉरॅलिटीचा, नैतिकतेचा पण इथं विषय येतो. जर डिस्क्वालिफाय जर केलं असेल तर मग पुन्हा तुम्ही मग नाही, शक्यच नाही. दुसऱ्या याच्यामध्ये नाही, त्यांना नाहीच. म्हणजे ते तुम्ही आता म्हटलात तसंच आहे ते. इट इज ऑल अबाउट नॉट ओनली अबाउट अ लॉ बट अबाउट अ मोरॅलिटी. वन्स यू डिस्क्वालिफाईड यू शुड नॉट डू एनिथिंग अंटिल द पिरियड इज द टर्म ऑफ डिस्क्वालिफिकेशन इज ओव्हर. बरं. पण दुसरा जो मुद्दा होता की शहा यांनी पण पॉईंट आऊट केला होता आणि नीरज कौल यांनी सुद्धा वारंवार तो उपस्थित केला होता
की अधिकार जो आहे तो कोणाचा नेमका, सुप्रीम कोर्टाचा का? कारण सुप्रीम कोर्टाने पण तसंच प्रश्न विचारले होते. तर तेव्हा नीरज कौल यांनी हेच युक्तिवाद केला होता की हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे की यांचं अपात्रता ठरवण्याचं, ते सुप्रीम कोर्टसुद्धा ठरवू शकत नाही. तेव्हाचा युक्तिवाद आपण सुद्धा पाहिला होता आणि तेव्हा ते खूप ॲग्रेसिव्ह होते. नाही, कसं आहे की आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की सभापती is a constitutional authority as well as the Supreme Court is also constitutional authority. Like governor is also constitutional authority, like a president. घटनेने प्रत्येकाचा एक रोल दिलेला आहे आणि फंक्शन्स दिलेले आहेत. आणि घटनेने हेही सांगितलं आहे, म्हणजे इंटरेस्टिंगली जर तुम्ही हा शेड्यूल 10 जर बघितला तर त्याच्यात क्लिअरली सांगितलं आहे, दॅट इज शेड्यूल 10. तुम्ही जर 7 बघितला, बार ऑफ ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट, notwithstanding anything in this constitution, no court shall have any jurisdiction in respect of any matter connected with the disqualification of a member of house under this schedule. म्हणजे इतकं क्लिअरली सांगितलं आहे घटनेनं की जर डिस्क्वालिफिकेशनचा विषय प्रलंबित असेल माननीय सभापतीकडे तर कुठलंही कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. हा लॉ आहे. परंतु आपल्याकडे असे जजमेंट आहेत की अशा परिस्थितीतही काही एक्सेप्शनल केसेसमध्ये हायकोर्ट्स आणि माननीय सुप्रीम कोर्टनं याच्यामध्ये इंटरफेअर केलेलं आहे. बरं, दुसरा मुद्दा म्हणजे की तुम्ही मग म्हटलात त्याप्रमाणे जर हे प्रकरण जर पुन्हा लार्जर बेंचकडे जर गेलं तर मात्र मग हे कुठवर चालू शकतं हे प्रकरण? का लगेच त्याला फुल स्टॉप मिळून जाईल अपात्रतेच्या संदर्भामध्ये, का लार्जर बेंचकडे गेल्यानंतर पुन्हा आणखीन त्याच्या संदर्भामध्ये काही नवीन मुद्दे उपस्थित होतील, नाही, तोपर्यंत निकाल लागेल का? लार्जर बेंचकडे जाण्याचं फक्त एकच इश्यू आहे, तो म्हणजे नबम रेबियाच्या बाबतीमध्ये, कारण तो सुप्रीम कोर्टने तो इश्यू ओपन ठेवलेला आहे. बरं, तो इश्यू जो आहे तो माननीय सुप्रीम कोर्टनं, तुम्ही बघाल की नबम रेबियाच्या बाबतीत जेव्हा सुनावणी झाली होती तेव्हा माननीय सुप्रीम कोर्ट म्हणलं की आपण ह्या केसची सुनावणी घेऊ आणि या केसच्या सुनावणीच्या वेळेस आम्हाला जर वाटलं असं की नबम रेबियाचं रिकन्सिडरेशन करणं गरजेचं आहे लार्जर बेंचकडे, तर आम्ही तोसुद्धा निर्णय देऊ. तर आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे निकालात काय असेल ते आपण कोणीही त्याच्याविषयी भाष्य करू शकत नाही. कदाचित असं होऊ शकतं की नबम रेबिया आम्हाला रेफर करायचा लार्जर बेंचकडे आणि त्यामुळं मग ते डिसिजन येईपर्यंत आम्ही याच्यामध्ये डिसिजन देऊ शकत नाहीत. बरं. राज्यपालांच्या भूमिकेवर सुद्धा बराचसा उहापोह झालेला आहे या युक्तिवादामध्ये. तर राज्यपालाविषयी काही महत्त्वाचे एक निर्देश दिले जाऊ शकतात का या प्रकरणामध्ये? ते बघायला पाहिजे, कारण कसं असतं, एक मला प्रकर्षानं सांगावं असं वाटतं की जेव्हा कोर्टातल्या जेव्हा सुनावण्या असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस माननीय जजेस वेगवेगळे क्वेश्चन्स, काउंटर क्वेश्चन्स करत असतात. आणि हे क्वेश्चन्स, काउंटर क्वेश्चन्स यासाठी की त्यांना त्यातून काहीतरी त्या डिस्कशनमधून काय एक उत्तराच्या ते शोधत असतात. याचा अर्थ असा नसतो की एखादा क्वेश्चन तुमच्या विरोधात जर विचारला तर याचा अर्थ हा नाही की कोर्ट तुमच्या विरोधात आहे, बरं, किंवा एखादा क्वेश्चन तुमच्या फेवरमध्ये विचारला तर याचा अर्थ असा होत नाही की कोर्ट तुमच्या फेवरमध्ये आहे. तर ते ओपन कोर्टमध्ये फक्त ते एक पद्धत असते, हे कोर्टचं प्रोसिडिंगच असं चालतं. हे असे वेगवेगळे प्रश्न करून कोर्ट फक्त उहापोह करत असतं आणि त्यातून सत्य काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतं किंवा मार्ग शोधायचा प्रयत्न करत असतं. त्यामुळं आता कसं आहे की दोन्ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहेत, त्यामुळं त्याच्यावर काय रिमार्क येतील, काय येतील हे आपण न बोललेलं बरं. जेव्हा जजमेंट येईल तेव्हा कळेल आपल्याला. आक्षेप हाच घेण्यात आला होता राज्यपालावर की तुम्ही फ्लोर टेस्टचे डायरेक्ट आदेश दिले. ते मी बघितलं, परंतु म्हणजे आय थिंक तिथं ते ऑप्शन असताना तुम्ही फ्लो टेस्ट का कॉल अपॉन केलं. खरं तर ते ज्या त्या पदाच्या लोकांचं ते विजडम आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन करणं म्हणजे ते त्यांच्या जजमेंटनुसार त्यांनी कॉल अपॉन केलं. आणि ॲज पर लॉ तुम्ही जर बघाल की कॉन्स्टिट्यूशन बघाल की द मोमेंट गव्हर्नर फील्स दॅट हिज गव्हर्नमेंट इज नॉट इन मेजॉरिटी, ही कॅन कॉल अपॉन द गव्हर्नमेंट टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी. म्हणजे त्याच्या फ्लोअर टेस्टशिवाय दुसरा आता कित्येक जजमेंट आहेत की फ्लोअर टेस्ट हा सगळ्यात योग्य मार्ग आहे गव्हर्नमेंट मेजॉरिटीमध्ये आहे की नाही हे शोधण्याचं. असे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत. पण मला वाटतं असं जज की तुम्ही फ्लोअर टेस्टच्या ऐवजी विश्वासदर्शक ठराव का नाही केला, किंवा म्हणजे ह्या अशा पद्धतीचे
ते त्यांचं जजमेंट असावं. त्यामुळं मला वाटतं की ते गव्हर्नरचा पॉवर आहे आणि तो त्यांना त्या पद्धतीनं एक्सरसाइज केला. कदाचित माननीय कोर्टाला वाटत असेल की तो चुकीचा केला तर ते त्याविषयी लिहितील त्यामध्ये. निकालामध्ये आणखी कोणता मुद्दा महत्त्वाचा असेल असं वाटतंय तुम्हाला? मला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावर पहिल्यांदाच डिसिजन होऊ शकतं तो म्हणजे जे यांचं सबमिशन आहे शेड्यूल 10 खाली, की आम्ही ग्रुप पण नाहीत, बरं. आम्ही सेपरेट ग्रुप फॉर्म केला नाही किंवा आम्ही कुठल्या पार्टीमध्ये मर्ज पण झालो नाहीत, तर आम्ही ओरिजिनल पार्टी आहेत. याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निकाल आणि ऑब्झर्वेशन देतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. बरं. तुम्ही संपूर्ण सुनावणी पाहिलेलं आहे. महाराष्ट्राचे तुम्ही आहात. महाराष्ट्रासाठी तर हा निकाल महत्त्वाचा आहे, परंतु देशासाठी सुद्धा एक दिशादर्शक असा निकाल असणार आहे का? काय याचे परिणाम निकालाचे होऊ शकतात? सी इंडिया इज अ लार्जेस्ट डेमोक्रेसी. म्हणजे आपण बघतो की पॉलिटिकल मुवमेंट किंवा पॉलिटिकल जे इश्यूज आहेत हे सगळ्यात म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये तुम्ही इफ यू आर इन सुप्रीम कोर्ट, तुम्ही जर सुप्रीम कोर्टमध्ये असाल तर वर्षातून असं एक लिटिगेशन आहेच सुप्रीम कोर्टमध्ये. बीट आसाम, बीट कर्नाटका, बीट मध्य प्रदेश, बीट राजस्थान, और टेक अ केस ऑफ गोवा, और टेक केस ऑफ आंध्र प्रदेश. हे तुम्ही इथे तुम्हाला वर्षातून ही एक ना एक केस तुम्हाला बघायलाच मिळते अशा पद्धतीची आणि हे चालूच राहणार. यामुळं मला नाही वाटत की कुठलंही कोर्ट याला असं एक जजमेंट, वॉटर टाईट जजमेंट ज्याला आपण म्हणू, की देऊ शकेल की ज्यामुळं अशा घटना कधीच घडणार नाहीत. ह्या घटना घडतच राहणार. सुप्रीम कोर्टने जजमेंट जरी दिलं तर अशा प्रकारच्या घटना आणि यातून पॉलिटिकल पार्टीज वेगवेगळे मार्ग काढून हे सगळं चलतच राहणार. असा कुठलाही म्हणजे तुम्ही बघा ना, वी हॅव अ कॉन्स्टिट्यूशन, देर इज अ शेड्यूल 10. मग प्रत्येक प्रोव्हिजनचा कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिसयूज होतो आणि मार्ग काढला जातो आणि त्यातून आपापले हे टार्गेट पूर्ण केले जातात. या युक्तिवादाच्या संपूर्ण दरम्यान बऱ्याचशा कविता, शेरू शायरी, कधी कॉमेडी किंवा बऱ्याचशा गोष्टी आल्या. फक्त मात्र एक वकील जे होते की जे थोडंसं सिरियस युक्तिवाद करत होते, पण इतर जे आहे ते कोर्टामध्ये सगळा मसाला जो असतो वेब सिरीजसाठी तो सगळा पाहायला मिळाला. आपापली स्टाईल असते, प्रत्येक ॲडव्होकेटची आपापली वेगळी स्टाईल असते. सो आपण त्याच्यावर न बोललेलं बरं. सो एव्हरी ॲडव्होकेट हॅज इज ओन स्टाईल ऑफ आर्ग्युमेंट्स. कारण लोकशाही जर जीवन ठेवायची असेल तर अनेक वक्तव्य त्याच्यामध्ये करण्यात आले की हा निकाल मग असा लागला पाहिजे तसा. नाही, करेक्ट. ॲक्च्युली मी तेच म्हणणार ना की इट्स डिपेंड ऑन एव्हरी लॉयर हाऊ ही रिप्रेझेंट हिज केस. तर आपण त्यांच्यावर कधीच नाही बोललं पाहिजे. आपण फक्त हे बघितलं पाहिजे की कशा पद्धतीचे सबमिशन्स केलेत आणि किती ते सबमिशन्स कन्व्हिन्सिबल होते का आणि कन्व्हिन्सिबल नाही होते का, हेच मुद्दे कोर्टासमोर असतात. इनफॅक्ट कोर्ट पण ह्या गोष्टीमध्ये कधीच जात नसतं. कोर्ट फक्त एकच बघत असतं की सबमिशन्स किती कन्व्हिन्सिबल आहेत, किती कायद्याला धरून आहेत आणि बेसिक स्ट्रक्चर किंवा जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स आहेत त्याला धरून आहेत की नाही. पण मग हे सगळे इमोशनल डायलॉग किंवा देश आणि लोकशाही वाचवण्याचं आवाहन, विनंती करणं वगैरे किंवा काही शेरू शायरी याचा काही परिणाम होईल? नाही, कोर्ट नाही. रामराजे कसं आहे की कोर्ट फक्त लॉ बघतं, लॉ, सबमिशन्स आणि आर्ग्युमेंट्स हे बघत असतात आणि त्याच्याच याच्यावर ते निर्णय देत असतात. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. सुप्रीम कोर्ट हे लॉ पॉईंट बघतं, कायदा पाहतं आणि मेरिट बेसिसवर निकाल देतं. त्यामुळं कविता, शायरी, इमोशन्स याला कायद्यामध्ये जागा नसते. परंतु ॲडव्होकेट दिलीप तौर यांनी सांगितल्याप्रमाणे की शिवसेना ही नेमकी कोणाची, त्याचबरोबर कोणता पक्ष हा मूळ शिवसेना आहे, पक्षांतर्गत बंदी कायद्यामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत का, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद बसता येईल का यापदी, ह्या अनेक विषय होते, अनेक मुद्दे होते, त्याच्यावर त्यांनी सविस्तर मांडणी केलेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे निकालाची. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे